नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. VN नाईक शिक्षण संस्थेची निवडणूक जाहीर झालेली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, विश्वस्त, महिला व संचालक अशा एकूण 29 जागांसाठी मतदान दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत होणार आहे. आतापर्यंत 600 उमेदवारी अर्जांची विक्री झालेली आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी 5 वेळा नाशिक जिल्ह्यामधून आमदारकी, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून भूमिगत राहून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे वंजारी समाजाचे नेते क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या नावाने उदयास आलेल्या या वंजारी समाजाच्या एकमेव शिक्षण संस्थेची निवडणूक बिनविरोध करावी. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी एकजुटीने पाहिलेले स्वप्न पूर्ण करावे व एक आदर्श पायंडा पाडावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दत्तूभाऊ बोडके व ज्येष्ठ नेते महेश आव्हाड यांनी पत्रकानुसार केले आहे. सद्यस्थितीत 4 पॅनल होणार असे दिसते. त्यात कोंडाजी मामा आव्हाड व माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे एक, हेमंत धात्रक व तानाजी जायभावे यांचे एक, पंढरीनाथ थोरे यांचे एक, मनोज बुरकुले व अभिजित दिघोळे यांचे एक असे 4 पॅनल असून त्या 4 पॅनलच्या उमेदवारीपेक्षा कितीतरी पटीने जास्त उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. तथापि महाराष्ट्रातील जातीपातीचे गढूळ झालेले वातावरण, मराठा ओबीसी समाजाचे आरक्षणावर सुरू असलेले आंदोलन या सर्व पार्श्वभूमीवर सर्व वंजारी समाजाने एकत्र यावे. वंजारी समाजाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याकरिता कसोटीचे प्रामाणिक प्रयत्न करावे. त्याकरिता समाजातील ज्येष्ठांची समिती नेमावी आणि या समितीनुसार सर्व इच्छुक असलेल्या उमेदवारांमधून सर्वसमावेशक नावे काढून योग्य तो निर्णय घ्यावा. तो निर्णय सर्व इच्छुक उमेदवारांनी मान्य करावा व एक आदर्श पायंडा पाडून राज्यात एक चांगला संदेश जावा म्हणून ही निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन बोडके व आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध होत असेल तर सर्वप्रथम मी दोन्ही जागांवरील माझी उमेदवारी मागे घेईन असे मत कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार यांनी म्हटले. ज्येष्ठ नेते महेश आव्हाड यांनीही सहमती दर्शवत तर मी सुद्धा बिनविरोध प्रक्रियेत माघार घेईन असेही म्हटले आहे. येस मराठी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.